तर इथे बघू शकता आम्ही यल्लमा यात्रेमध्ये आलेलो आहोत जतमध्ये आणि किती भरपूर गर्दी आहे आणि पिल्याचे पप्पा आणि पिल्यानंतर आलेल्या घेतलेला आहे खायला। हा आहे यल्लमा देवीचा कुंड, कारण इथे आल्यानंतर पहिल्यांदा स्नान किंवा आंघोळ केलेली जाते आणि इथे मी पिल्याचा हातपाय धुते आणि इथे बघू शकता तुम्ही परड्या आणि फोटो जुने असलेले इथे सोडतात आणि इथे बघा आता मी परड्या भरते, तुम्ही बघू शकता। खावा किती आणि इथे आम्ही घेतलेले आहेत 3 नारळ आणि आमच्याही तिथल्या मावशींना पाहिजे होती ती नारळ, तर आम्ही अशा 2 सट मिळून घेतले होते। तर हे 3 नारळ कशासाठी, तर 2 मातंगीला आणि 1 यल्लमा देवीला घेतले आहेत। तर इथे आता आम्ही निघालो आहोत मातंगी मंदिराकडे आणि इथे बघू शकता ही आहे मानाची मातंगी देवी, कारण इथे पहिल्यांदा मान असतो आणि इथेच पहिल्यांदा नारळ फोडला जातो। तर आम्ही हे पहिल्यांदा इथेच आलो आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी ही आहे आणि आम्ही सुद्धा आता इथे नैवेद्य आणि नारळ फोडून ही आहे जाणार आहोत माणसं। ही आहे माझी आजी आणि बहिणीची मुलगी आणि हे आहे मामा। यात्रा म्हणजे आपल्याला म्हणजे असे माहेरची माणसं गाठच पडते सगळेजण आणि इथे तर आणि तो क्षण खूप आनंदाचा असतो। तर इथे मी पहिल्यांदा गळ्यातलं घेतलेलं आहे आणि मला जितकं बघल तितकं म्हणजे तेवढा सगळ्यातलं आवडतच होतं आणि ते लहान मुलांचे खेळणे वगैरे तेही खूप भारी होतं। तर इथे बघा मी नेकलेस घेतलेला आहे आणि मंगळसूत्र आणि इथे म्हणजे सर्व इकडे भांड्याचं सट, लहान मुलांची खेळणी ही अशी होती आणि इथे बघा लहान मुलांच्या बाहुल्या आणि इकडे सर्व असे गळ्यातले ही खूप छान होते आणि यांनी इथे आमचा व्हिडिओ बनवत होते। इथे बघू शकता मी जत्रेतनं बांगड्या आणि ही मोत्याच्या बांगड्या आणि इथे बघा किती छान, मला तर खूप आवडले त्या झुमके। तर हे मी संक्रांतीला घालणार आहे आणि ही सुद्धा मी गळ्यातला आणलेला आहे, ही सुद्धा मला खूप आवडलेलं आहे।